निवडणूक कार्यालयाकडनं जाहीर झालेले नकाशे, बरोबर आहे. आता तुम्ही हे नकाशे जाहीर केले त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की या नकाशाच्याच आतमध्ये ही 55,000 मतदान असेल आणि त्या दृष्टीने आम्ही आमचं काम चालू केलं. आता काल प्रारूप यादी आहे आणि प्रारूप यादीमध्ये जर तुम्ही पाहाल तर प्रारूप यादीमध्ये जी नावं आली आहेत ती या नकाशाच्या बाहेरची आहेत. म्हणजे इतकी बाहेरची आहेत की आझादनगर हा भाग, आझादनगर मानपाडा हा भाग, त्यात रेमंडची नावं आली, जी नवीन रेमंड हे आली आहे ती आली आहे. कोलशेत गाव आलाय, म्हणजे कोलशेत गाव एक स्वतःचा प्रभाग आहे कोलशेत पट्ट्याचा. यामध्ये कोलशेत गावाची नावं आली, बरोबर आहे. या ढोकाळीची नावं आली. म्हणजे एक प्रभाग ज्या वेळेला निवडणूक आयोगाचे कार्यालय बनवते त्याला काही झोपलेले असतात काही लोक. आता तुम्हीच नकाशा जाहीर करताय की या नकाशानुसार हा प्रभाग असेल, मग रेमंडपर्यंतची नावं कशी काय या मतदारसंघात आली? आणि हा मतदारसंघ, या मतदारांचा आकडा हा जवळजवळ 7 ते 8 हजार आहे. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ आम्ही जे निवडणूक आयोगावर ऑब्जेक्शन घेतोय ते खरं आहे. एवढा गोंधळ होऊन त्या देशात निवडणूक आयोगाच्या यंत्रणेच्या विरोधात आम्ही एवढा गोंधळ केला, त्याच्यावर आम्ही सत्याचा मोर्चा काढला, सगळं केलं, तरी निवडणूक आयोग तेही सुधारायचं मनावरच घेत नाही. म्हणजे जर 8,000 मतं, 7,000 मतं जर एक प्रभाग तुम्ही 15 दिवसापूर्वी जाहीर केलात, म्हणजे 2 वर्षापूर्वी जाहीर केलाय आणि काहीतरी नवीन झालं आम्ही मान्य केलं असतं, 15 दिवसापूर्वी जाहीर केलेल्या देखील नकाशानुसार तुमच्या याद्या या आजूबाजूला लांबून दिसून राहिल्या. आता याचा उपयोग काय होतो? तर तिथल्या स्थानिक जे आमचे BL आहेत त्यांना या बिल्डिंगच माहिती नाही कुठल्या. मग यातून सुरू होतो तो बोगस मतदारांचा कार्यक्रम. कधी बिल्डिंगच माहिती नाही कुठे आहे, तिकडे आहे, आम्ही तिकडे राहतो, त्या पोरांना त्या BLला माहितीच नसतं की हा नक्की खरा आहे, खोटा आहे, कुठून आलाय, यातली कुठलीही गोष्ट माहीत नसते. तो ठाणे महानगरपालिकेचा आम्ही आमचा तो मागे मोर्चा काढला होता, मनसे शिवसेनेचा एक मोर्चा झाला होता, त्याला बोरसे नावाचा एक अधिकारी आम्ही बदलायला लावला होता. त्याच्या मागचं कारण ते होतं की त्यांनीच हे सगळं करून ठेवलंय त्या बोरसेने. त्यानेच आपल्याला दाखवलं की ही प्रशांत कॉर्नरची मिठाई आहे आणि प्रशांत कॉर्नरच्या मिठाईचा आम्हाला दाखवून त्यांनी आजूबाजूच्या गावच्या मिठाया पण आणून त्यात ठेवल्या आणि आता दाखवतात की हे बघा भरलेलं ताट बरोबर आहे. या सगळ्या खोट्या याद्या आजूबाजूच्या परिसरातनं ज्या आणल्या त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणार आहोत. आता यांनी ऑब्जेक्शन घ्यायचा रूल काय काढलाय? तर त्या मतदाराने ऑब्जेक्शन घ्यायचं, बरोबर आहे. आता जर मतदाराने ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तो मतदार कुठून त्यांचं नाव शोधणार? आता ज्या तुम्ही याद्या जाहीर केल्या ठाणे महानगरपालिकेच्या, आम्ही विकत आणलेल्या याद्यांमध्ये फोटो आहेत, पण त्यांचं जे ऑनलाईन याद्या आहेत त्याच्यात फोटोच नाही आहेत. दुसरी गोष्ट, 16 जुलैचा जो GR आहे त्या GR नुसार निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग असं म्हणते की ज्या बॉर्डरवर इमारती आहेत तिथे स्वतः BLO बूथ लेवल ऑफिसर आणि तिथली निवडणूक यंत्रणा त्या जाईल त्या भागामध्ये. नक्की ती बिल्डिंग तुम्ही आखलेल्या बॉर्डरवर आहे का, ती बॉर्डरच्या पलीकडे आहे, हे प्रत्यक्षात जाऊन त्याचं पाहणी करेल, त्याचा पंचनामा करेल आणि मगच ते मतदार तिकडे घुसवेल. ही यादी पाहिल्याच्या नंतर असा कुठलाही पंचनामा झालेला नाही किंवा कोणीही तिथे जाऊन त्या याद्या बनवल्यात असं दिसूनच येत नाही. एक तर सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून या याद्या बनवल्या गेल्यात, त्यांना हवंय अशा प्रकारचे मतदार वेगवेगळ्या मतदारसंघात टाकले गेलेत किंवा त्यातून बाहेर काढण्यात आले. असं काहीतरी झालं असावं, नाहीतर निवडणूक यंत्रणा ही पूर्णपणे विकलेली गेलेली आहे. जे आमचं मत आहे त्या मतावर आम्ही पुन्हा एकदा कायम आहोत. आता निवडणूक आयोगाच्या याद्यांवर आम्ही एवढं बोललो, बरोबर आहे. ही आजची यादी आत्ता घेऊन आलो काही वेळापूर्वी आम्ही, बरोबर आहे. आता RC मतदार क्रमांक RCT 93 93 41 389 हा मतदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? तो कोणीच नाही, पण त्याला ऍड्रेस आहे. आता या याद्या बनवताना हे काय झोपले होते का? हा मतदार बघा, तर थोडं हा तुम्ही मतदार बघा, हा मतदार कसा होऊ शकतो? तुम्ही ऍड्रेस टाकला, मतदार नंबर दिला आणि नाव नाही आणि फोटो पण नाही. हे झोपेत बनवल्यात का याद्या? आता तुम्ही काल बनवल्यात ना, काल प्रसिद्ध झाल्या, आज आमच्या हातात आल्या ना, आणि तुम्ही समजा त्या मतदाराने ऑब्जेक्शन घ्यायचं. कसं घ्यायचं? कुठल्या नियमाने घ्यायचं?
त्या ज्या तुम्ही ऑनलाईन ज्या याद्या जाहीर केल्या आहेत त्यात फोटोच नाही आहेत कोणाचे. त्यात फोटो नाही याचे कारण काय? तुमच्याकडे तर डेटा आहे ना, ऑनलाईन याद्यांमध्ये पण फोटो आले पाहिजेत ना. नक्की अविनाश जाधव तोच आहे की दुसरा कोणी आहे हे त्याला कसं कळेल जोपर्यंत त्याचा फोटो बघणार नाही तोपर्यंत. तो मला असं वाटतंय की निवडणूक आयोग प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ करते, जाणून बुजून करते. त्यांना काही फरक पडत नाहीये. त्यांना जे हवंय तेच त्यांना करायचंय आणि म्हणूनच निवडणूक आयोग हे लोकांची सराहना करते असं मला वाटतं. चुकीच्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पुन्हा याद्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का ठाण्यात मतदार किती आहेत? विधानसभेपर्यंत ठाणे शहरामध्ये मतदार होते 16,49,000. मागच्या 3 ते 4 महिन्यात जुलैच्या या सगळ्या पट्ट्यामध्ये 25% ठाण्याचे मतदार वाढले. कुठून आले 25% मतदार? 4.5 लाख मतं ठाण्यामध्ये वाढली. कोण आहे ते 4.5 लाख? कुठं जन्म झाला यांचा? कुठनं आले हे मतदार? 18 वर्षावरील मुलं जी, तुमचं असं मत आहे का की या 4-5 महिन्यामध्ये 18 वर्षाच्या वरील मतदार हा 4.5 लाखांनी वाढला? ही आली कुठं नावं सगळी? 4.5 लाख एक्स्ट्रा नावं आली कुठं ठाण्यामध्ये एका शहरामध्ये? ही आमच्या शहराची एवढी कॅपॅसिटीच नाहीये. आमचं शहर मी नेहमी सांगतो टोल नाक्याला संपतं. टोल नाक्यावर सुरू होतं, खारेगाव टोल नाक्याला संपतं. त्या कासारवडवलीला आमचं शहर चालू होतं. या रेती बंदरला दिव्याच्या कॉर्नरला येऊन आमचं शहर संपतं. ही नावं आली कुठून? प्रत्येक वॉर्डामध्ये 8 ते 10,000 नावं वाढले. म्हणजे जवळजवळ 25% नावं प्रत्येक वॉर्डात वाढली. ही 25% नावं आली कुठून? ठाणे शहरामध्ये. सो निवडणूक यंत्रणेने सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी प्रचंड मोठा घोळ याद्यांमध्ये केला आमचा आरोप आहे. येत्या सोमवारी निवडणूक आयोग जी काही ठाणे महानगरपालिकेची निवडणूक यंत्रणा आहे त्याला आमच्या रागाला सामोरे जावं लागणार. याच्यासारख्या अनेक गोष्टी आम्ही काढल्यात, त्याची उत्तरं आम्हाला द्यावी लागतील. नाहीतर त्या दिवशी त्या अधिकाऱ्याची धिंड काढल्याशिवाय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही. यापूर्वी देखील तुम्ही जी आहे ती वाहतूक विभागाच्या JRची होळी केली होती. अनेक विषयांना अनुसरून तुम्ही मुद्दे उचलले होते. याला कशा प्रकारे सामोरे जावे? हे लोक आम्हाला गृहीत धरतात सगळ्यांना. या भारतीय जो आम्हाला अधिकार दिला आहे घटनेने त्याचा गैरफायदा घेतात हे लोक. यांना काही फरक पडत नाही. म्हणजे एवढा या देशात निवडणूक यंत्रणेवर गोंधळ झाल्याच्या नंतरही याद्यांमध्ये पुन्हा गोंधळ आहे. तुम्ही 15 दिवसापूर्वी जाहीर केलेले नकाशे, त्या नकाशाच्या पुढच्या 1-1.5 किलोमीटर पुढची नावं पुन्हा याद्यांमध्ये येतात. 16 जुलैला निवडणूक आयोगाचा जो GR झालाय त्यात बाउंड्रीवर जेवढी बिल्डिंग्स आहेत त्यांचा जाऊन तिथे सर्वे करायचा होता. नक्की त्याची बाउंड्री चेक करायची होती आणि मग मतदार कुठल्या प्रभागात जाणार हे ठरवायचे होते. तुम्ही बाउंड्री सोडवा, बाउंड्रीच्या पुढे 1 किलोमीटर गेला. याचा अर्थ निवडणूक यंत्रणेने जागेवर जाऊन पाहणी केली नाही. कार्यालयात बसून राजकीय पक्षांचे नेत्यांना सोबत घेऊन या याद्या बनवल्या गेल्या असा आमचा आरोप आहे. आणि यातून ठाणे महानगरपालिकेची येणारी निवडणूक जी आहे ती लोकतांत्रिक पद्धतीने होईल का असा आम्हाला आता डाऊट यायला लागलेला आहे. झेंड काढणारे तुम्ही म्हणता, त्यासाठी ठाणेकर देखील पुन्हा एकदा तुमच्या सोबत कशा प्रकारे असणार आहे? ठाकरे गट असेल, तुम्ही मागे देखील मोर्चा काढला होता या संदर्भात. बघा, जेवढे विरोधक आहेत आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही एकत्रच या सगळ्यांच्या समोर उभं राहणार आहोत. यांना आम्ही शांत बसून देणार नाही. याच्या पुढे निवडणूक याद्यांवर तर आम्ही काम करतोच आहे, पण निवडणूक अधिकाऱ्यांना देखील आम्ही सोडणार नाही. जर तुम्ही कोणाच्या सांगण्यावरनं जर आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत असाल आणि तो अधिकार आम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या कोणी अधिकाऱ्याने हे सगळं केलंय त्या अधिकाऱ्याला तात्काळ सस्पेंड करावा ही आमची मागणी आहे. जर ती मागणी तुम्ही पूर्ण करणार नसाल तर बघू त्याला घरी कसं बसवायचं. पाहिलं तर बिहार निवडणुकीमध्ये जे आहेत लाडक्या बहिणीने चमत्कार केला, महाराष्ट्रामध्ये देखील चमत्कार केला असं बोललं जात आहे. आता अशातच 2017मध्ये जे मतदार होते त्यानंतर या निवडणुकीमध्ये जे आहे ते महिलांची मतदारांची संख्या देखील वाढण्याचं कुठेतरी दिसून येते. आता मग तो एक भाग झाला. महिलांची संख्या वाढली नाही वाढली हे आता आमच्या यादी तपासण्यामध्ये येईल. खऱ्या आहेत, खोट्या आहेत, कुठून आल्या, अचानक वाढल्या, या सगळ्याचा आम्ही भाग घेऊ. माझ्या मते निवडणूक यंत्रणा तर नीट असावी. निवडणूक यंत्रणा जर अशी खोटी काम सोसायटी येतात कशा, मग अधिकारी काम करतात कसे, का फक्त घरी एवढंच काम करतात?
यातनं एखादा उमेदवार महानगरपालिकेचा रिझल्ट हे 1000 ते 1500 मताने लागतो. जर अशा 8-8, 10-10 काय रिझल्ट आमच्या बाजूने लागणार तुम्ही सांगा. 25% मतदान वाढला कुठून ठाण्यामध्ये? एवढं काय ठाण्यामध्ये घडलं की 25% ठाण्यातला मतदार वाढला? या सगळ्याचा तपास 7 दिवसात 4.5 लाख मतं शोधायची कशी आम्ही? आलेले आहेत. कारेगाव असेल, पारसिंग नगर असेल, त्याच्यामध्ये जे उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक आहेत त्यांचे नाव आम्ही ज्याला शिवसेना म्हणतो, खरी शिवसेना, खऱ्या शिवसेनेची इच्छुक उमेदवारांची नावं काढली आहेत. आणि कोपरीमध्ये माजी नगरसेवक पांडुरंग पाटील यांचं 3 वेळा नाव आहे त्यांच्या प्रभागात, 3 वेगवेगळ्या याद्यांवर. याचा अर्थ काय? म्हणजे 3 वेळा नावं आम्ही सांगून सुद्धा ती 3 वेळाची 2 वेळा नावं कमी होत नाही. पण एखादा इच्छुक उमेदवार जो उभाटा गटाचा आहे म्हणून त्याचं नाव कट होत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्यपूर्ण काय असेल? याचा अर्थ निवडणूक यंत्रणा ही पूर्णपणे विकलेली आहे आणि ती सत्ताधाऱ्यांच्या या सगळ्या याद्या तयार, प्रारूप याद्या तयार झालेल्या आहेत. किती ऑब्जेक्शन मारायचे? 8000 नावांना आता असं आहे की एका नावावर 1 ऑब्जेक्शन मारायचं. म्हणजे 8000 जर नावांवर आम्हाला ऑब्जेक्शन, 8000 अर्ज मारायचे आम्ही. 7 दिवसात आम्ही 8000 नावांवर कसं ऑब्जेक्शन घेणार? या सगळ्या याद्यांमध्ये प्रचार कुठे कोर्टात जात आहे? शिवसेनेचा निकाल अजून लागलेला नाही. हे जाऊन पुढची 5 वर्षाची निवडणूक येईल त्यावेळेला कोर्टात निर्णय लागलेला आहे. त्याला कोर्ट पर्याय नाही. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हात पर्याय आहे आणि त्याचाच वापर केला जातो. सर, राजसाहेबांनी अनेकदा ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. आता ही महापालिका निवडणूक ईव्हीएमवर होणार आहे. आपण दक्षता कशी घेणार आहे? आपली भूमिका काय? अहो साहेब, निवडणुकीच्या दिवशी सकाळी माझ्यासोबत राहा. मला ब्रेकिंग न्यूज दर 2 मिनिटांनी देईन. या वेळेलाची निवडणूक सत्ताधाऱ्यांना जेवढी सोपी वाटते तेवढी होऊन जाणार नाही. आम्हाला जे काय करावं लागलं, येताना पायावर नीट येईल, जाताना पायावर नीट जाईल याची गॅरंटी आम्ही देणार नाही. पण आदित्य ठाकरेंनी देखील आक्षेप घेतलेला आहे प्रारूप मतदार यादीवर. घेतले. अहो अख्खा महाराष्ट्र घेईल. मला वाटतं सर्व पक्षांनी या याद्यांवर नीट काम केलं तर म्हणजे फक्त ही यादी आता 5-10 मिनिटापूर्वी आम्ही आणलेली आहे आणि या याद्या आता आम्ही तपास भेटलेला आहे. आत्ता 2 मिनिटापूर्वी याद्या आल्यात आमच्याकडे. त्यात जर अशा प्रकारे घोळ निघत असेल तर किती मोठ्या प्रमाणात घोळ असेल याचा आपण विचार करून दाखवण्यात आलं होतं की एका घरामध्ये म्हणजे छोट्या घरामध्ये 20 ते 30 कुटुंब राहतात. तशाच प्रकारचे काही बोगस यादीमध्ये नाव आढळून अशा प्रकारे ठाण्यामध्ये प्रॉब्लेम 7 दिवसाची मुदत आहे आम्हाला, बरोबर आहे. 2 दिवसापूर्वी या लोकांनी याद्या वाटपाला सुरू करायला हव्यात. आज सकाळपर्यंत अजूनही त्यांच्याकडे प्रिंटिंग आलेल्या नाही. कसं काही 7 दिवसात 8-8, 10-10 हजार नावं एका प्रभागात शोधायला सांगताय? कसं? हे सगळं बोगस आहे. या सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी बनवलेल्या याद्या हे सगळं बनवलंय. हा घाट ज्यांनी घातलाय ना त्याचा घाट आम्ही उद्या घालू. काय असणार आहे? तुम्ही या बरोबर वेळ काढून. आमची भूमिका मला असं वाटतं की जर तुम्ही आमच्या करिअरची खेळणार असाल, या फौज आहे, प्रचंड मेहनत करतात. 1 रुपया खर्च न करता लोकांमध्ये केलेल्या कामांवर 7-7 रुपये खर्च करून 1-1.5 हजार मतांनी पडतात. समोरचा करोडो रुपये खर्च करतो, 1-1.5 हजार मत. ह्या मुलांनी आम्ही काम नाही केलंय, लोकांनी पाडलं, आम्हाला चालेल. पण असं बोगस धंदे करून जर तुम्ही निवडून येणार असाल आणि त्याला त्या अधिकाऱ्याला धडा शिकवलाच गेला पाहिजे. एका अधिकाऱ्याला असा धडा शिकू की देशभरामध्ये कुठलाही अधिकारी या गोष्टी करण्याची हिंमत करणार नाही. विनंती करू, पण माझं सैन्य खूप बळकट आहे त्याच्यामुळे ते येतील नाही येतील मला माहित नाही. आमच्याकडनं आम्ही विनंती करू
प्रश्न विचारला पाहिजे की हे तू हे बनवताना झोपला होतास का? सर वडेट्टीवर म्हणतायत की मनसेसोबत आमचे विचार जुळत नाही, पण सांगतो की आज तगायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेसला कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. आम्ही कोणीही काँग्रेस बरोबर त्यांच्याकडनंच बाउन्स बॅक येत आहे. म्हणजे ना राजसाहेब बोलले, ना माझ्या पक्षाचा कुठला नेता बोललाय, ना कुठला जिल्हा. असं वाटतं की वरटीवर जे बोलले ते बरोबर आहे की जर भारतीय जनता पक्षाच्या मुठ्या आवळायच्या असतील तर काय वाटतं येणाऱ्या काळात आता ह्या निवडणूक यादी संदर्भातलं पाऊल जे तुम्ही उचलताय त्या मी तुम्हाला सांगतो कॅम्पेनिंग करायची गरज लागणार नाही. सोमवार आवडल्याची मुंबईमध्ये वर्षा गायकवाडांची वेगळी भूमिका आहे, वडेट्टीवारांची वेगळी भूमिका आहे. नाही, सन्माननीय राजसाहेब आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते भविष्यात त्याच्या बाबतीतला निर्णय घेतील. आमच्याकडनं काँग्रेसला कुठल्याही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने जर यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती प्रसिद्धी मिळवण्याचं दुर्दैवी घटना घडलेली आहे. अमित साटम यांनी सांगितलं की माणसाने माणसासारखे राहावे हे गीत घेऊन आणि हे या गोष्टी त्याला त्याची आई आणि तुझ्या आई काय फरक होता? एवढ्या घाणेरड्या शिव्या त्या अधिकाऱ्याला तू फोनवर देत होतास, त्यावेळेला तू त्याची आई तुझी आई नव्हती का? सर कॅमेरा